नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 5 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जी यांना। यानंतर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? तर श्यामची आई। यानंतर 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर नितीन करेर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे? तर गुजरात या ठिकाणी। यानंतर उंची वाढवण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा नदीवर। यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून नुकताच साजरा केला जाणार आहे? तर 7 ऑगस्ट हा दिवस। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केली आहे? तर बिहार या। यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? तर पटना या। यानंतर कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर पुष्पेंद्र सिंग यांची। यानंतर कालचा आपला 10वा आणि शेवटचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश या। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न असणार आहे। तर ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC चे नवीन संचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डॉक्टर राज राजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 सालच्या 1 ऑगस्ट पासून डॉक्टर राजराजन यांची विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या अत्यंत महत्त्वाच्या केंद्राचे नवे संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, VSSC हे इस्रोच्या अंतर्गत रॉकेट तंत्रज्ञान, प्रक्षेपण प्रणाली, सॅटेलाइट वाहक यांच्यावर संशोधन करणारे मुख्य केंद्र आहे। तर यानंतर डॉक्टर राजराजन यांच्याकडे याआधी देखील इस्रोमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती, जसे की GSLV-MK3 प्रकल्प प्रमुख, आणि त्यांचा विज्ञान व अभियांत्रिकीमधील अनुभव व कौशल्य यामुळेच त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे। ठीक आहे, यानंतर स्टॅटिक जीके विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर VSSC म्हणजे काय? तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर। तर याची स्थापना केव्हा झाली? तर 1963 मध्ये स्थापना करण्यात आली आणि स्थान कोठे आहे? तर तिरुवनंतपुरम केरळमध्ये, आणि इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहे 2025 नुसार तर S सोमनाथ, आणि VSSC चे नाव विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवलेले आहे, जे भारताचे आपल्या अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून ओळखले जातात। ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, खालिद जमील यांची नियुक्ती झालेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFF च्या टेक्निकल कमिटीच्या शिफारसीवरून आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीने 1 ऑगस्ट 2025 रोजी खालिद जमील यांची आपल्या भारताच्या पुरुष फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यामध्ये नुकताच आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम या राज्यामध्ये। कोणत्या? तर सिक्कीम या। तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात।
तर इंडियन आर्मीने जुलै 2025 मध्ये एक्सरसाइज दिव्य दृष्टी हा उच्च उंचीवर हाय अल्टिट्यूड तंत्रज्ञान प्रमुख सराव पूर्व सिक्कीम ईस्ट सिक्कीम मध्ये आयोजित केलेला आहे। तर या सरावासाठी त्रिशक्ती क्रॉप्स जे सुकना सिलीगुडीजवळील मुख्यालय असलेले आहे तर यांनी सहभाग घेतलेला आहे। तर सरावाचा मुख्य उद्देश होता AI सक्षम सेन्सर ड्रोन UAV नेटवर्क आणि उच्च गती डेटाच्या माध्यमातून सेन्सर टू शूटर लिंक तयार करून युद्धभूमीवरील जागरूकता व निर्णय क्षमता सुधारावी। यानंतर हा सराव चीनच्या सीमेच्या निकट स्थित असलेल्या हिमालयी भागामध्ये करण्यात आला आहे आणि भारतीय सैन्याच्या भविष्यकालीन तंत्रज्ञान व युद्ध कौशल्याच्या सिद्धतेचा भाग देखील होता। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिनेश कुमार गुप्ता यांनी नुकतेच लिहिले आहे। तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात। तर पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक IPS अधिकारी दिनेश कुमार गुप्ता यांनी नुकतेच लिहिले आहे। तर त्यांची ही पहिली पुस्तक असून ते दिल्ली पोलीसमध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून कार्यरत आहेत। तर पुस्तकाचे प्रकाशन जुलै 2025 मध्ये प्रभात प्रकाशन या प्रकाशन संस्थेकडून झाले आहे, ज्यामध्ये भारतातील पोलीस व्यवस्था, गुन्हेगारी, ट्रेड, आधुनिक पद्धती आणि सुधारणा यांचा समावेश आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लेखक IPS सेवेतील विविध पोस्ट हाताळत आले असून त्यांच्या कार्यातील अनुभवातून त्यांनी सखोल विश्लेषण केलेले आहे। तर या पुस्तकामध्ये प्राचीन भारतापासून ते आधुनिक काळापर्यंतची गुन्हेगारी पद्धती आणि त्या विरुद्धची पोलीस सुधारणा यांचा विस्तृत आढावा देखील आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाबाबत आपण थोडक्यात महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊयात। तर लेखक कोण आहे? तर दिनेश कुमार गुप्ता, IPS अधिकारी। तर प्रकाशन तर प्रभात प्रकाशन जुलै 2025 मध्ये करण्यात आले आणि किती पानांचे हे पुस्तक आहे? तर अंदाजे 160 पानांचे हे पुस्तक आहे। आणि विषय काय आहे यामध्ये? तर इतिहास, बदलत्या गुन्हेगारी, ट्रेड्स, भारतीय पोलीस संघटन, तांत्रिक सुधारणा, डिजिटल पोलिसिंग व भविष्यातील धोरणात्मक दृष्टिकोन असा विषय आहे या पुस्तकाचा। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेण्याच्या अगोदर महत्त्वाची सूचना, तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईकचं टार्गेट पूर्ण करा। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देत असतो, तेही सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत जा। तर चला सुरुवात करूयात पुढील प्रश्नाला। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा, तर अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया या देशामध्ये नुकताच झालेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 30 जुलै 2025 रोजी रशियाच्या दूरपूर्व कामचत्का तटावर एक म्हणजे MW 8.8 मूव्हमेंट मॅग्निट्यूड स्केल इतका भूकंप झाला आहे, ज्यामुळे प्रशांत महासागराच्या अनेक भागामध्ये सूचनांनुसार त्सुनामी अलर्ट जाहीर करण्यात आलेल्या आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा, तर भारतीय कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। केव्हा? तर 4 ऑगस्ट रोजी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारतीय कोस्ट गार्ड म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड ही आपल्या भारताची समुद्री सुरक्षा करणारी एक स्वातंत्र्य संस्था आहे। तर आपल्या भारताच्या सागरी किनारपट्टीवर विशेषतः व्यापार मार्ग, मासेमारी, समुद्रात मदत कार्य व तटरक्षक कामकाजासाठी ही संस्था जबाबदार आहे। तर 4 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय कोस्ट गार्डची औपचारिक स्थापना झाली। तर या दिवसाची स्मृती म्हणून दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी कोस्ट गार्ड स्थापना दिवस नुकताच साजरा केला जात असतो। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 7वा, तर नुकत्याच झालेल्या डॉक्टर BC रॉय ट्रॉफी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मणिपूरने जिंकले आहे। कोणी? तर मणिपूरने। तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात। तर गुरु नानक देव विद्यापीठ क्रीडा संकुलामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मणिपूरने गतविजेत्या पश्चिम बंगालचा 3-0 असा पराभव करून
25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी डॉक्टर BC रॉय ट्रॉफी टियर 1 विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनंत अंबानी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांनी अनंत अंबानी यांची पूर्णवेळ संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर भारतीय नौदलामध्ये सामील झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. शॉर्टमध्ये आहे, लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी. तर देशाच्या नौदलाच्या सामर्थ्याला मोठी चालना देत संरक्षण शिपयार्ड गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजेच GRSE ने हिमगिरी युद्धनौका भारतीय नौदलाला दिलेली आहे. तर स्टील्थ फ्रिगेट हिमगिरी हे भारतीय नौदलासाठी बांधल्या जाणाऱ्या 7 प्रोजेक्ट 17A निलगिरी वर्गातील फ्रिगेट पैकी एक आहे. यानंतर 10वा प्रश्न आहे आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जैसलमेर. कोणत्या? तर जैसलमेर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील रामगड तहसील जवळील रताडिया डेरी नावाच्या ठिकाणी 4500 वर्ष जुन्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. तर हा शोध महत्त्वाचा आहे कारण वाळवंटामध्ये हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांचा हा पहिला शोध आहे. तर पूर्वी हे अवशेष नद्यांच्या काठावर सापडले होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेला आहे. 11वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला हा महत्त्वाचा प्रश्न. तर शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार नुकताच स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. कोणत्या? तर उत्तर प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शशी प्रकाश गोयल भारतीय प्रशासकीय सेवेच्या म्हणजेच IAS अधिकारी 1989च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत हे. तर यांनी अधिकृतपणे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांनी मनोज कुमार सिंग यांची जागा नुकतीच घेतली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.